उशीर झाला बरं का, उरकावं लागेल. काय वावरातून यायला उशीर झाला, ते सगळा उशीरच झालाय मला. येतो मी. चालत का काय? हा येतो ना मग. बरं ऐका ना, हा असं मी तुम्ही तुमच्या मित्राकडे चाललात हा तर मग तिथून ताईचं आणि दाजीचं घर जवळच आहे ना, तर मग काय दारू दुरू द्यायचे का काय? देऊ का? ते कलेक्टर ऑफिस मध्ये कामाला येतं. साधी साधी गोष्ट गेल्या मॉल मध्ये जातात ते. हे असल्या डाळी दुळी खातील का ते? बरं ते जाऊ द्या. असं बी तुम्ही तिकडे चाललात ना जवळच, तर या की त्यांना भेटून, त्यांना बी बरं वाटन. मी नाही जाऊ शकत. मला मला माझंच काम आहे. मी कशाला जाऊ तिकडं? अहो तुमचं काम उरकल्यावर जा, तुमचं काम उरकल्यावर जा ना. तुमचं काम असं बी उरकणार, तुम्ही जवळ चाललात ना, तर मग या त्यांना भेटून. एक सांग का, मला त्यांच्याकडे अजिबात जाऊ वाटत नाही. का? ते सासरा आणि ते साडू, त्यांच्या इकडे जाऊच वाटत काय नाही. म्हणलात? सासरा आणि साडू काय त्याच्या आधी त्याच्या आधी ते सासरा आणि ते साडू म्हणलो. काय म्हणलो तो? माझ्या माहेरच्या माणसाला जरा इज्जतीत बोलत जा. इज्जतीत? हा, त्यांना इज्जत आणि मला काय इज्जत आहे का नाही? मी काय कचरा कोंडीतला कचराच आहे. कुणी यायचं उचलून जायचं. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. हा काय म्हणलात? तिला काय समजायचंय? काय नाही सडीव का? माणसाला इज्जत द्यावी लागते, त्यावेळेस माणूस माणसाला इज्जत देतो. बरं ते काय बी असू द्या, पण त्यांना भेटल्याशिवाय येऊ नका तुम्ही. चालते. जा, जवळ चालत नाही तरी. अरे बापा काय नाही. अरे तो आपल्या वर्गातला घेऊन ना दौलत. हा ती काय त्याच्याकडे चाललोय जरा. का? त्याच्याकडे पैसे ना माझे. असं हा. कोणतं दौलत? अरे सगळं विचारून घेतो, मग विचारतो कोणता दौलत. आधी विचारायचं ना. अरे ते नाही का तो इथं माझ्या अण्णाच्या भाचा नाही का तो आपल्या इथं शिकायला होता शाळेत. हा हा हा, ते आपल्या पुढल्या वर्गातला होय. हा हा त्याकडे पैसे म्हणजे त्याला उष्णे दिलते. हा त्याला फोन करून करून दमलो होतो, काय पैसे द्या ना वापस. असं आहे का? म्हणलं मग त्याकडे चेक कर हाणावा. माझा नंबर ब्लॅकलिस्टला काय टाकला काय ना त्याने. फोन लागा नाही तो नंबर. तुझी मोबाईल दिली इकडं. काय नंबर काय खाल्ल्या कळलं. हा ठेव. हॅलो हॅलो, बोल ना अंकुश. अरे अंकुश नाही, मी गणेश आहे. हा बोल ना पप्पा. अरे काय माहिती का, की मला अगोदर हे सांग बरं, तू माझा ब्लॅकलिस्टचा नंबर कमवून टाकलाय? नाही रे, नाही टाकलं. नाही टाकला? अरे मी तुला 4 दिवस झालं फोन लावतोय, सकाळपासून लावतोय. माझा फोन लागा नाही, काय होय नाही. नाही अरे पैसे दिसतो तर तू लय गोड गोड बोलत होता ना. आता काय पैसे दिले तुला की झाला होय, संपला होय विषय. नाही तसं काय नाही. त्याला उधार पैसे द्यायला नाही पाहिजे राव. माझ्याच पायावर मी दगड मारून घेतलाय. तसं काय रे? आता तुम्हाला हे करतो, विचारतोय कसं काय. एक काम करतो, पहिला माझा ब्लॅकलिस्टचा नंबर आहे ना तो काढव. ती मी काय टाकला नाही, पण बघतो पोराकडे होता मोबाईल, त्याच्याकडून झाला. ब्लॅकलिस्टचा नंबर काढून टाक तेवढा. आणि एक काम कर, घरीच थांब, कुठं जाऊ नको. मी यायला लागलो एक लवकर. ये अर्ध्या तासाच्या आहे बरं का घरी, मी जाऊ नको. हा बरोबर. मोबाईल काय म्हणलं? काय नाही, देतो म्हणतो पैसे. हा बरं तुला एक ऑप्शन सांगतो. काय सांगतो ऑप्शन आता मला? त्याच्याकडं कांद्याच बी काय नाही बरं का. तुला कसं काय माहिती? स्टेटसला दिसतंय मला सारखं. आणि मला कसं काय दिसणार त्याचं स्टेटस? तुला हाईड केला असेल त्याने. काय हाईड नसतं, हाईड असतं. हा तेच. काय झालंय, त्याने मला स्टेटस दिसते. तर काय कर माहिती का, पिशवी घेऊन जा आणि कांद्याच बी घेऊन ये. जर नाही दिले पण पैसे तर आधी मागून बघ, दिले तर ठीक आहे, नाही डायरेक्ट कांद्याच बी घेऊन दे म्हणायचं मला. चालते ना. तसंच करा. घरी जातो, पिशवी घेऊन येतो आणि जेवढे माझे पैसे आहेत त्यापेक्षा 1000 रुपयाचं बी जास्त आणतो. जेवढं मला वावरात पेरायचे तेवढं पेरतो, बाकीच विकून टाकतो. पैसे तर मोकळे होते ना. त्याच्याकडे ठेवून काय उपयोगच नाही. अरे मला इथं गाडी नीट करा, पैसे नाही तर गाडीचा काय करा. की असे लोकांकडे उधाऱ्या देऊन मित्र आणि सगळे मित्र कंपनीत पैसे दिलेत बरं का. 1000 रुपये फोन उचले ना, काय नाटक ह्यांचे चालले तर. जास्त घेऊन 1000 रुपये पाहिजे. चल येऊ का? हा चालते. जातो घरी, जातो पिशवी घेऊन येतो. पहिले जाळ्यान तीन झालं ह्याच्यात. लय तूर झाली बाय, पुण्यात टाकल्याशिवाय मार्गच नाही ह्याला. किती कसं काय झाला पण जाळ्या ह्याच्यात.
ती पिशवी घेऊन ये बरं पडदिशी. तुम्ही आलात दे. हो आलो ना, गुरुदिशी गेलो, गुरुदिशी वापस आलो. एवढं लवकर कसं काय? आता विमानाने गेलो किती वेळ लागतो. विमानाने गेलतात? हो. बाई मला नेलं नाही. मला नेलं असं तुम्ही तू नसतं. सकाळी यायचं म्हणलं नेलं असतं तुला विमानाने. तुम्ही कुठं म्हणले विमानाने जायचंय? आता ते मी बसची वाट बघत होतो, विमान लागलं गेलो विमानाने. बरं ती मला पिशवी घे. यायचंय विमानात बसायला. बरं आधी पिशवी आणते. कोणची पिशवी? तुझ्या ती माहेरची पिशवी नाही, तुझी आवडती पिशवी, प्रिय पिशवी तुझी. ती कशाला? का मी लगेच घेऊन ये ना, लगेच सांगतो मी. विमान काय बापान ठेवले तिथे विमान. पहिले तर ह्याच्याकडून ना आता भरून आणतो आज कांदे सर्व. कशाला पाहिजे आधी सांगा. पिशवी हा काय झालंय माहिती का, इकडे ती मी विमानाने आलो नाही मी. आता वापस येताना काय झालं माहिती का, आता तिथं विमानाचा मला ड्रायव्हर म्हणला ती आता माझी काच फुटलेली होती, तुम्हाला इथं काहीतरी कोणतरी लावा. आता मी म्हणलं मला उतरायचं इथं घरी माझ जवळ, मी पिशवी दिली तर चालेल का? ते म्हणलं चालतंय त्या पिशवी. ती काचाच ठिकाणी लावायची ग, त्याच्यामुळे. हे नको, ही माझ्या माहेरची पिशवी. दुसरी पिशवी देते. अगं ऐक ना, ही पिशवी ह्यात तुझ्या सासरवाडीच्या लोकांचं नाव लय मोठं होईल. कुणाचं? सासरवाडीच्या लोकांचं या पिशवीमुळं. ही माझ्या पप्पाचं आणि त्यांचं? हो मग आता कुणाचं होईल? आता तिथं पिशवी लावली की कुणी पण म्हणून ह्यो ब्रँड कुणाचा आहे, ह्यो ब्रँड कुणाचा आहे. हा हो बाई, मग माझ्या पप्पाचं नाव होईल काय? हो. हा मग धारा घेऊन जा. हुशार आहे तू. मग हुशार मी. कुणी ते बघितली पिशवी, कुणी म्हणून ह्या माणसाची, त्या XYZ ह्या माणसाची. मग माझ्या पप्पाचं नाव येईल ना? नाही हा हा पप्पाचं नाव द्या की. पप्पाची पिशवी किती? नाव टाकतो. बरं टाकतो स्केच पेनाने. चल येऊ का? हो बरं ऐका ना, हा कुठं थांबले इमान? इमान हा इमान गावाच्या पलीकडे ओढ्यात थांबले. मग मी पण येऊ का बघायला? विमान बघायला? हा बघायचं मला. चल आले मी लगेच. त्याला का डोक्यावर पडली काय बाई? घर उघडं ठेव ना, इमान दिसन लावून तर घेते. चला. तू काय डोक्यावर पडली काय? काय झालं? चला की. विमान का असं कुठे ओढ्यातून कुठे थांबतं का? मग विमान हे एअरपोर्ट वर थांबतं. मी आपलं चेष्टा म्हणलं विमानाने गेलो तर खरंच वाटायला लागलं तुला. मग इमान नाही थांबलं? अरे विमान थांबलं नाही, मी विमानाने गेलोच नाही. विमान आहे का आपल्या गावात कुठे येतं विमान? म्हणजे हे सगळं खोटं होतं ना? मग तुला काय खरं वाटलं काय? मग ही पिशवी कशाला नाही लागलं? पिशवीचा काय विषय आहे, मी ज्या मित्राकडे पैसे आणायला चाललोय का, त्यांनी जर माझे पैसे नाही दिले तर असं बी त्याच्याकडे कांद्याचं बी आहे विकायला, मग त्यात कांद्याचं बी टाकून येतो घेऊन. हायला घराला कुलूप लावून कुठं गेला मग, कुठं पार फाडला काय नू. सकाळ तरी ह्याला सांगितलंय मी फोन लावून कुठं जाऊ नको जाऊ नको. कुठं गेला असं आता? घरात तर नसन ना? पैशावाले लोक घरात बी बाहेरून कुलूप लावून बसत असतात. नाही घरात पण नाही. एक तर माझा ब्लॅकलिस्टला नंबर आहे, दुसऱ्याच्या ह्या मोबाईल केला, दुसऱ्याच्या मोबाईल केला तरी बी आता बघू. आता आपण उद्या लावू ब्लॅकलिस्ट मला काल एक नंबर बघू. उचली ना बाबा. स्विच ऑफ. सकाळी झक मारायची, सकाळ म्हणायचं माझ्याकडे पैसे नाहीत. हे असले नाटकं करायच्याला गरज आहे का? आणि असले नाटक केलं मेला तरी पण ह्याला उष्ण पैसे द्यायचं नाही. पहिलं कुठं तापायला काय नाही. अरे उघड घर उघड, कुठे गेला काय नू? खायला उन्हाळी लागते, बोर झालं बरं का. मला वाटतं आता साडूच्या घरी जाऊनच बसावं घडीवर. काय आता जायचं नव्हतं पण आता काय, इथं बी थांबू वाटा नाही. चला
त्याला कोणी दिसना बी लुटून घेतले का काय घर. नाही कशाला आलंय बघ इकडं. हा आरतून नाही आमच्या इथं कोणतरी आलंय ते कटकट. कशाला मोकार आलंय इकडे. साडू भाऊ ट्रॅक्टर चालू दिसते तिथे कोणाच तरी. तिकडे आहेत का इकडे. नाही कलेक्टर ऑफिस मी कामाला की काय तिकडे जाते. साडू भाऊ चला जाऊन तर बघू. भारी बर का साडू भाऊचं घर. नोकरीला असल्याशिवाय असले मोठे घर उभा राहत नाही तर का. बेदम दिसेल मोबाईल मध्ये. काय चाललंय मुलीबाई. भाऊजी तुम्ही कधी आलात. हे आता चालू आहे. फोन तरी करायचा ना मग. फोन येत मी साडू भाऊला. काही त्यांनी सांगितलंच नाही. नाही त्यांचा गावलाच नाही फोन. बरोबर बस मी पाणी आणते. कामात असते. काय भारी घर आहे बाबा. भारी घर आहे. घ्या भाऊजी पाणी. दमानी घ्या. मग कस काय येणं केलं. काय नाही इकडं. हे तर तुमच्या गावामध्ये एक जणाकडे माझे पैसे होते. अच्छा. बरेच दिवस झालं मी त्यांना पैसे मागत होतो. ते माझे पैसे द्यायना तर त्याच्यामुळे मग म्हणलं जावा चक्कर मारावा. ते काय त्यांच्या घरापुढे आता बसलो होतो अर्धा पाऊण तास. बरोबर. त्यांचं घरच बंद आहे. काय फोन लागा ना. कुठं बाहेर. म्हणलं चला तुमच्या घरी जाऊन यावं म्हणलं गाडी घेऊन. आलो बरं केलं ना. असं येत पण नाही तुम्ही. हा ना. ताई कशी बरी आहे का. हा चांगली ती पण चांगली. आता काय जेवण करूनच जा मग आता. बरं बघतो साडू भाऊ कुठे बाहेरच होते ते. बाहेर मला तर काय दिसलं नाही. बाहेरच आहे बाहेरच का. हा. आलो त्यांच्याकडून. बरं जेवण केल्याशी जाऊ नका. नाही जात नाही. हा. पहिले मिवनी बाई म्हणलं हिथंच कुठे साडू. ती पडापाशी म्हणल्यात मग हिथंच नाही तर कुठे. साडू भाऊ. साडू भाऊ काय लपून काय बसले खाली. लपून नाही बसलो. ते टाकी फुटली होती ते बघत होतो. टाकी. हा बघू द्या. झाली नीट झाली. झाली होय. हा बोल ना. काय चाललंय मग. असे हा झाले मोठाली माणसं आहेत. मोठ्या महत्वाचे फोन असते तर आपल्यासारख्याच काय आपल्याला कोणी फोन करेना. नाही आपण जाऊ ना ऑफिस मध्ये तर कलेक्टर ऑफिस मध्ये कामाला आहेत. हो त्याच्यामुळे अच्छा असं आहे का. हो का. नाही ठीक आहे तुम्ही घ्या करून ते. हा ते फाईलचं ना. हो ठीक आहे. हो चालतंय या मग. साडू भाऊ काय बोला आपल्याला. बर मला फोन करा मग. हॅलो. अगं ते साडू आलता भोग कटकट होतं म्हणून मी तुला बोलत होतो. हा जाऊ दे गेले घरात आता. मोठ्या माणसाला काम असते तर आपल्याला काय थोडंफार काम केलं की आपण मोकळेच असतो. पण त्यांच्या मागे सारखे उद्योग. आज रविवार आहे तरी त्यांना काम आहे. जाऊ दे आपल्याला का बसावं काय. काय हे पण पुसतात. सापडले का. बाहेर होते ना. हो आले होते बाहेर. बरं आता येते ना 7 मध्ये मग. बसा तोपर्यंत बसा. आता हे साफसफाई करावंच लागते ना सारखी. धुळी झाली. हा आता महागाच्या वस्तू आहे सगळ्या. हा ना धूळ बसते ना सारखीच. घर भारी बांधले तुम्ही. हो नोकरीला आहे तर पैसा पाणी आहे तर बांधले. हा ना बरोबर आहे. मोठ्या माणसाचे कसं सगळंच व्यवस्थित राहतं. काही नाही असावं. चहा काही घे. चहा काय आता चहा घेता का. नाही राहून दे चहाचं काय. पण ते पण आले चहा टाकते मी. बस चहा नको. चहा नाही पिते. किती ऊन पडले उन्हात. चहा कुठं पाचते त्यांना. चहा पितात तुम्ही. नाही मी नाही चहा पित. चहा बी नाही पित आहे का. नाही. बरं मग थंड तरी आणते ना. थंड कशाला आणते. थंड काय पेले म्हणजे त्यांचे उघड परत गळा बिळा खराब झाला म्हणजे चांगलं नसतं ते. थंड घेत नाहीत तुम्ही. नाही ते माझं पोट दुखत आहे थंड पेल्या. बरं मग लिंबू घेऊन या मग शरबत बनवते. लिंबू घ्यायला मला तेवढेच काम आहेत काय लिंबन ते आणायचं बायासाठी काय मला सांगते. काय करा मला काय प्यायचं नाही काय नाही. बरं हा मग साडू भाऊ काय म्हणता.
काही नाही. असं आहे होय. कसं आहे मग घर आपलं? घर भारी, मी आल्यालाच म्हणलो लय भारी घर आहे. हा हे आता परवा दिवशी 2 अंगठ्या केल्या, हे बघा ना हातातल्या. खरं 5-5 ग्रॅमच्या अंगठ्या केल्या, लाख रुपये खटक्यात गुंतवून टाकलेले की. असं आहे ना. आता गेलो परवा दिवशी गाडी बुकिंग करायला, स्कॉर्पिओ 25 लाखाची नाही होती, आता ब्लॅक कलरची आलेली. असं आहे. हा मोकार आहे ते. आता बीडला प्लॉट घेतले 2. भारी भारी. हा 25-25 लाखात 2 प्लॉट घेतले, रोड टच जातात. घराला खर्च केले 25 लाख. भारी. एलसीडी 72,000ची एलसीडी आणलाय. आता हे लाइटिंग बिटिंग बघितल्या का कशा आहेत काय झटपट. भारी भारी. सोपे बघितले, सोपे 50,000चे नुसते सोपे आणले तर. असं आहे ना. हा डायनिंग टेबल आणलाय परत. हे दिसतोय डायनिंग टेबल एवढंच आहे. किती जाय माहिती घेऊ ह्यो 27,000 आहे. हा मग आपलं झटपट कामच नाही, आपलं झटपट असतं ते आवडत नाही आपल्याला तसलं ते. खरे. मग काय स्वयंपाक ते बनवते. स्वयंपाक हा मुक्कामालाच थांबा आजचे दिवस तुम्ही. नाही बरं, मुक्कामाला नाही थांबायचं. नाही मुक्कामाला मला म्हशीच्या दारान ते नसतं, गावाकडले काम असतं मला. नाही मुक्कामाला थांबा. तुम्ही इकडे येता का जर? नाही मुक्कामाला नाही या ना थांबायचं, काम मला जावं लागेल. नाही थांबा आजचे दिवस. चिकन मटन घेऊन येता का तुम्ही? काय बोलायला लागले बाबा? चिकन मटन? हे चिकन मटन काय खरं असतं? काम काय किती झालं? आहे? खाऊ नये आज, रविवार आहे आज, माहिती का? तुम्ही कोणता वार तुम्ही पाळलाय तर आता हे वार पाळायला लागलात? नाही नको. चिकन मटन काय खरं असतं? जेवून जाते ना ते चिकन आणलं, मटन आणा नाही तर चिकन आणा. दुसरं काहीतरी करायचं त्यांना. चिकन मटन मी नाही आणलं बाबा, ते तूच तू. बरं मी भाजी पोळी बनवते, जेवून जा मग. हा आपण नाही जेवू. मी जेवलो आताच. मी ते पलीकडे धाबा नाही का, ते धाबावाला माझा मित्र आहे, तिथून येताना त्यांनी मला हाक मारली होती. त्यांनी जेवल्याशिवाय मला पुढे येऊन नाही दिले. जेवलो मी, पुढवर जेवून आलोय. काय नाही, तुमच्याबरोबर म्हणलं 4-2 गोष्टी बोलावात. आता आलतो गावात, त्यामुळे तुमची गाडी भेट घ्यायला आलतो. खाल्ली असते 2 घास खाल्ली असते. नाही नाही नाही, 2 घास नाही, मी पुढवर खाऊन आलोय. बरं चालते, चला येतो मग मी, तुमची गाडी घ्यायला आलतो. बरं बरं या मग. जाऊ मग दमाने. हा चला हो, मला मी फोन येते. अजून आलं नाही बाबा, ह्याचं घर अजून पण दिसतंय. ह्याला काय मिळच का? ह्याला फोन लावून अजून बघतो लागतोय का. मग आता नव्हता लागला. उचल लागला. हॅलो हॅलो. अरे तुझं काय मिळत? मी तुझ्या घरी आलोय, तुझं घर बंद आहे. कुठे गेला तू? अरे ते सासरवाडीला आलो जरा. अरे काय मला काय पागल समजतो काय तू? हा सकाळी मला ये, तुला आधी कळत नव्हतं का मला बोलवायचं? तुम्हाला बोलून घेतलं, आता गेला होय तिकडे तू. नाही बाबा, ते न्यायला आलो होतो घरच्यांना, पण ते बायकोचं दुखायला लागलं, तर मग आता इकडे दवाखान्यात आलो घेऊन त्यांना. पैसे गेले बरं वाटतं र, पण पैसे वापस देत नाही, असलेच नाटक सुचतात. नाही नाही, जरा आज पैशानी मधीच आहे मी, दवाखान्यात आहे. बरं सांग, आता मी 50 किलोमीटर माझ्या गावाहून इथं आलोय. आता तुला काय करायचे ते पहिले सांग मला. तुला काय पैसे करावं? द्यायचेत का नाही एकदा सांग. नाही रे, द्यायचे तसं कसं पैसे स्वीट असते. अरे द्यायचेच होते, पण काय झालं, ती दवाखान्यात आलो आता, मग दवाखान्यात पैसे लागले ना. बरं ऐक, तू काय कर, मला हा. दवाखान्यात लागले तसले नाटक सांगू नको. तू पुन्हा कोण उष्णे कर, पाशणे कर, काही बी कर. हा, हा. मला आता फोन पे पैसे मार. अरे फोन पे खराब झाले, ते चला नाही बेटे, काय आहे मला. अरे खराब फोन पे नाही झालं, तुझा मेंदू झालाय आता खराब. पैसे द्यायची वापस वेळ आली ती. नाही रे, नाही तसं नाही, द्यायचे पैसे, पण आता ते आता हिथं मी दुसऱ्याकडून घेतलेत कॅश पैसे, मला अकाउंटला पैसे लिंकच नाही ते फोन पेला. माझं डोकं तापलंय उन्हाने. मला सांग बरं काय करायचे फायनल. येतो ना तू घरी जा, तिथं घरी येऊन देतो मी तुला, नको काळजी करू पैशाची. येतो ना घरी, येतो मी बाप्पा, एवढा विश्वास नाही का आता. बरं चल, ये 2 दिवसात देऊन टाक मला. हा हा चालतंय जातो. चालतंय, घरी येतो मी, तू येऊ बी नको. तुझ्या बरोबर बोलायला मला नाही परवडायचं. झक मारली, पैसे दिले तुला. ते गाडीला बिगाडी ह्याला पैसे नाहीत मला, आणि ह्याला पैसे दिलेत उष्णे. आता इथे पूर्ण जाऊ आता पलीकडे. गाडी चालू आहे.
आयला नंबर दिवस दिसतोय. आयला पण इकडे कशाला आले ते? तिथं घरी होते मग. गावापासून 4-5 किलोमीटर कलेक्टर ऑफिस मध्ये काम आलाय. एशीच्या बाहेर निघत नाही तर इकडे कसं काय? बघू आपण इथं काय मिळत का ना गाड्यात. गाडी तर त्यांचीच आहे, नंबर त्यांचा आहे, सगळं त्यांचं आहे. इथं नाही कोणी जवळ. चला बरं बघू एकदा काय भानगड झाली. आल्या साडू भाऊ कुठे गेले असते कडे? इकडे दिसणार लांबवर. इकडे बी नाही कोणी. हॅलो, मला तर वेगळा शेक आलाय. साडू भाऊ तर कलेक्टर ऑफिस मध्ये काम आलायत. हे मोठी माणसं इकडे कशाला येते? त्यांची गाडी तर चोरीला गेली नसल, कोणी चोरून तर आणली नसल. अरे तसं बी असू शकतं, एखादं त्यांची गाडी चोरून बी घेऊन येऊ शकतो. काय झालंय मी कॉल करते. काय हो, किती दिवस झालं मला भेटायचं तुम्हाला. नुसतं बघताय, स्माइल देताय, जाताय. मग कशी वाटली जागा? बरे बरी आहे ना? पण मला वाटलं होतं कुठं गार्डन मध्ये घेऊन जाताना. काय ती तुमच्या ऑफिस मधली बाई कोणची बाई? लाईनच मारलं आणि दिसायला लागली. कोणची बाई? काय दिसा नाही बाबा कुठंच. कुठे असते मला वाटतं निघायचं आता. काय असलं दगडात आणलंय मला. सगळे दगड. हे दगड नाहीत, हे बघा ना, दगड नसून हे मोगऱ्याचं झाड आहेत. आणि मोगऱ्याच्या झाडाच्या फुलाचा गजरा बनवून असं तुमच्या केसात मला लावा वाटत. गजरा नको, दगड खाली दगड. कोण आहे रे? साडू हो? काय चाललंय इथं? काय चाललंय दगडात तिथं? काय करायचं तुम्हाला? हा, तुम्हाला काय करायचं? मला काय नाही करायचं, पण इथं काय करता दगडात? काय करतात म्हणजे? नाही, मला वाटलं मीटिंग चालू आहे काही ते एखादी. तुम्हाला काय करायचं? आमची मीटिंग चालू नाही तर काय बी चालू. असं होई. कोण तुम्ही? विचारू नका आम्हाला. कोण आहे मी? थांबा ना, 5 मिनिटं थांबा. कोण आहे? का म्हणून ऐकून घ्यायचं यांचं? तुम्ही शांत बसा ना. कशामुळे शांत बसायचं? तुम्ही थोडं शांत काय बसा. करायचं हो तुम्हाला? काय साडू भाऊ ऑफिस इकडे? मला माहित नव्हतं राव. तुम्ही मी कलेक्टर ऑफिसला काम आलात तुम्ही. साडू आहेत ते. तुम्ही इकडे काय करता? शांत बसा. असं आहे का? हा? जाऊ बरं बरं, चला मग मला नेऊन सोडा. तुम्ही जावा. होय, जावा तुम्ही. साडू भाऊ ऑफिस इथं एक काय? या ना इकडं. नाही नाही, मी समजत होतो ऑफिसला काम आलाय तुम्ही. तुमचं रविवारचं ऑफिस इकडे भरतंय, मला माहितीच चला नाही. आपलं साडू भाऊ, चला घरी आपलं. काय? मस्त पैकी आता किती आता जाऊ आपण मस्त पैकी घरी जाऊन. चला ना आपल्या. साडू भाऊ हा? या ना. हा, आलो बघा ना. ना आपले सोफे. हो. या ना इकडे, या ना. हे दाखवतो, हे बघा ना, हे सोफे बघा ना आपलं. हे बघा LCD आपला. हा. आहे का? बघा हे बघा हे. हा. हे आपलं खोली एकदम. इकडे ना? म्हणते ना, हा इकडे जायचं का? इकडे? हा इकडे लय नाही भारी. नाही तिकडे नका. हे बघा ना, हे बल्ब बिल्ब कशी बसलेत बघा ना, एकदम भारी बनले. भारी. हे सीट बघायचं का तुम्हाला? टीव्ही नाही का? नाही नका नका नका. नगर? मग या इकडे, इथं बसा, इथं बसा. ठीक आहे, बसू इथं. नाही तिथं नाही, इथं या. इथं हे बघा ना किती मऊ आहे. इथं बसा. बसा बरं बसा. ऐक ना, ते चहा आण ना त्यांना. चहा होय? हा? नाही लय ऊन पडलं, इतक्या उन्हाचं चहा एक काम कर, काय कर, आपल्या त्या मरायचं का? कोल्ड ड्रिंक्स आहेत ना, ते घेऊन ये त्यांना. सर्व ते आणायचं का? नका नका, कोल्ड ड्रिंक्स पोटात नाही दुकान. कशाला कोल्ड ड्रिंक्स? बरं, ते एक काम कर, चांगलं असतं त्याला शरीरासाठी लिंबू ते. सरबत घेऊन ये, मग सगळ्यात सोपं आहे. नाही नाही, काहीच नको मला, काहीच नको. घ्या ना काहीतरी, घ्या ना. नाही काहीच नको. हा, लिंबू आणू का मी जाऊन बाजारातून? नाही आणू गं, का? एवढं लांब कुठे जातं उन्हाचं लिंबू लिंबू आणायचं? आणू का आणू जाऊन? तुम्ही एवढी मोठी टेटसची माणसं आहेत, कलेक्टर ऑफिस मध्ये कामाला आहेत, लिंबू आणायला जातो. त्याच्यात काय असते एवढं? मी जातो नाही ना, 2 मिनिटं. नाही 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 नाही, मला नका. काय बनायला लावू तिला? काय तुम्हाला बनायला लावू मग? चहा बी सरबत बिरबत काही? नाही काहीच नको, काहीच नको. हा? आता सगळंच नकच म्हणलं ना मी. का मग? नको नको, काहीच घेतलं नको. असं थोडं काहीतरी नको. नको. बरं साडू भाऊ, काय? कसं वाटलं आपलं टेरिसन ते तुम्हाला? भारी राव, आहे भारी. ना? हा, तुम्हाला झालं एक म्हणलं होतं, दाखवतो म्हणून. भारी. स्वयंपाक आहे हा. आणि थोडीशी खिचडी टाकते आणि लगेच मग जेवायला बसू आपण.
इकडे असती का मी काय करतो चांगलं बासमती तांदूळ आणतो आणि मस्त मटण आणतो मटण कर नाही नको नको खिचडी बनवते मस्त पाहुणे काय डबल आपले आता स्वयंपाक आहे खिचडी बनवते थोडीशी बस झाली सगळं साहित्य कापून ठेवू आता जातो बासमती तांदूळ तो लांबट आणि मटण घेऊन येतो मग मटण नको म्हणजे कळते का पाहुणे नेहमी स्थिती आहे का तो ऐकत जा तू जा तू चल बरं काय का हा मला काय जेवायचं बिवायचं काही नाही हा हा पाहुणे नेहमी नसते ते तू ऐकत जा माझं मी आणतो हे. खिचडी बनवते भाऊजी जेवून जा मग आता नाही ऐका मी खरंच जेवलोय सकाळी मी काय म्हणलो मी धाब्यावर जेवलोय आता 2-3 तास झाले त्याला काय करा मला काहीच नको मी गावाकडे जातो मला भरपूर काम आहे. आणतो ना मग थोडं जेवून जाऊ ना नाही काहीच नको अहो खिचडी 5 मिनिटात होती तुम्ही येईपर्यंत खिचडी मला जायचंय माझ्या मागे लय काम आहे. आता तुम्ही जा येईपर्यंत आता खिचडी होती अहो. साडू भाऊ ऐका ना ऐका ना नाही उशीर होतोय मला मग काय करता नाही मला जायचंय जायचं म्हणतो हा जायचंय मला नको बरं चलो येतो येतो चला येतो मग बर हा साडू भाऊ ही गाडी घेऊन जा ना आपली नाही कशाला ती आता काय करा ती लावा तुम्ही तिथं लावा ती काय विषय माहिती का हा मोठ्या लोकांच्या गाड्या आपल्याला थोडाच परवडत मेंटेनन्सला त्याला परवडेल, काय झालं त्याला हे जरा चावी हा नाही हाय आपलं बरं गरीबाची ऐकायचं, वापरा ना तुम्हाला जवळ वापरायचं तवर नंतर काय बघू 4-6 महिने नंतर पैसे आले नंतर देऊन टाका मग आहेत माझ्याकडे गाड्या नाही काही 2-3 गाड्या आहेत. ही जरा नाही चावी- मला परवडत नाही आपल्याला ती गाड्या तिला ऐक ही कवर वापरीता ही वापरा ना आता जाऊ द्या गरीबाच्या गाडीला काय असतं? ऐका तुम्ही हा? साडू भाऊ तुम्ही ती ठेवा गाडी ऐका माझं ती गाडी ठेवा तुम्ही ही गाडी वापरा नाही राहू दे अहो ठेवा ही जरा चला येतो हा घेऊन जाऊ ही गाडी अहो, ऐका नाही माझं ते आपल्या कुठे परवडत असतं ते ही काय झालं काय 4-6 महिने मेंटेनन्सला नाही हो परवडायची मला गाडी मोठ्या लोकांचं कसं असतं येऊ नका राहू दे तुम्हाला नाही आणि तसं कुठे व्यवहार असतो का त्याला काय 4-6 महिन्यांनी बघू पैसे आपण नाही नाही ऐका राव घेऊन जाऊ तुम्ही पुढं वापरीत आता ही गाडी जा ना, घेऊन जा म्हणते तर. हा? घेऊन जा नाही ना. नको चलो बरं गाडी बसा तुम्ही काम आहे तुमच्याकडे थोडं. बसा साडू भाऊ काय झालं इकडे कशाला आणलंय काय राव मी तुम्हाला एवढं थांबा म्हणलं तुम्ही थांबले नाही काही नाही मस्तपैकी चिकन मटन आणायला लावलं राव मी मस्तपैकी 1-2 किलो आणलं असतं मस्त खाल्लं असतं मग आलो असतो इकडे कमून आणलं मला साडू आम्ही शेतकरी माणसं आमच्या मग गुराची कामं गुराच्या धारा शेणपाणी वावरातली कामं त्यामुळे आम्ही दिवसभर किती बी फिरलो ना तरी आम्हाला सकाळ संध्याकाळ घरी यावंच लागतं आम्ही काय तुमच्यासारखे नोकरीला नाही तर आम्हाला सगळ्या गोष्टीची काळजी करावीच लागते त्यामुळे तुम्ही किती फोर्स केला तरी मला नाही थांबता येणार आणि एक गोष्ट मला तुम्हाला बोलायची होती बोला ना तुम्हाला राग तर नाही नाही बोला आता मी लहान तोंडी मोठा घास घेतो बरं का काय माहिती का गरिबी आली तर माणसाने लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये पैसा हा आयुष्यात कुणाकडेच परमनंट राहत नाही आज तुमच्याकडे उद्या माझ्याकडे असेल परवा दिवशी अजून कुणाकडे तरी असेल त्यामुळे माणसाला आयुष्यात ज्या गोष्टी टिकवता येतात ज्या टिकणं गरजेचं असतं माणुसकी इज्जत एकमेकांसोबतचा जिव्हाळा एकमेकांसोबतचं बॉन्डिंग ह्या गोष्टी चांगल्या असायला पाहिजेत आणि कायमस्वरूपी पैशाचं काही नाही हो माणूस ज्यावेळेस मरतो का त्यावेळेस त्याचे हात मोकळे करूनच जीव निघून जातो त्याचा आपण फक्त रखवालीत ह्या प्रॉपर्टीचे ह्या पैशाचे मालक तो वरच आहे आज मी सांभाळतोय ती प्रॉपर्टी उद्या अजून कोणतरी दुसरा सांभाळत असतो आपण सोबत काही नेत नाही पण आपण जेवढे दिवस आहोत तेवढे दिवस एकमेकांशी आपुलकीने प्रेमाने वागायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल मी वापस चाललो होतो माझ्या मनात तुमच्याबद्दल राग होता पण जेव्हा मी तुमची गाडी बघितली त्यावेळेस माझा राग सगळा संपला मला वाटलं गाडी इकडे कसं काय मला पहिल्यांदा वाटलं तुम्ही असताली तर कुठं पण मला तुम्ही नाही सापडलात परत मला वाटलं गाडी चोरीला आली गेली काय कोणी चोरून आणली काय काय नाही आणि मग मला तुम्ही त्या बाई सोबत दिसला तुम्हाला आपल्या नातेगोत्यात तुम्हाला तुमच्या गावामध्ये सगळीकडे लोक इज्जत देतात पण तुम्ही अशी इज्जत तुमची नका ना घालू कुठेही आता ही गोष्ट जर आपल्या सगळ्या पाहुण्यात ह्याच्यात माहीत झाली लोकांना तर हे तुम्हाला इज्जत देतील का तुम्ही नोकरदार आहे कलेक्टर ऑफिस मध्ये कामाला आहे पण तुम्हाला प्रचंड इज्जत देतील लोक पण हीच इज्जत तुम्हाला परत द्यायची नाही तर
आणि ही गोष्ट जर तुमच्या बायकोला समजली घरी तर तुमच्या दोघांचंच भांडण चालू व्हायचं. बरं चला बघा काय तुम्हाला सुधारता आलं तर. आता मी तुमच्याशी लहान आहे, मला एवढं सांगता येते बाबा. बघा तुम्हाला काय. बरं चला मी तुम्हाला घरी सोडून येतो. नाही जातो मी. जावा तुम्ही. हा जातो मी. तुम्ही जा. चला येतो सोडून. नाही नको जातो मी. तुम्ही जाओ. जातो ना मी. तुम्ही जावा मग. चालते पण बघा तेवढं मी म्हणलोय ते. येऊ का? हो चालते. जावा तुम्ही.